नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आणखीन एक नवीन आणि धमाकेदार व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले ग्रीन औरा एनए प्लॉटिंग प्रोजेक्ट। निसर्गरम्य वातावरणात वडगाव मावळ येथे तुमच्यासाठी ग्रीन औरा प्रोजेक्ट घेऊन आलोय। हॅलो सर, नमस्कार। स्वागत आहे आमच्या चॅनलवर। नमस्कार मित्रांनो, मी आले ग्रीन औरा एनए प्लॉटिंग प्रोजेक्ट मध्ये। तर ऑफर काय चालू आहे सर? माझं नाव आहे सूरज आणि आपलं स्वागत आहे आपल्या ग्रीन औरा भव्य दिव्य एनए प्लॉटिंग बंगलो प्रोजेक्ट मध्ये। हा प्रोजेक्ट जो आहे आपला, जर लोकॅलिटी जर याची पाहिली तर कनेक्टिव्हिटी मध्ये जर पाहिलं तर एकदम सुपेरियर कनेक्टिव्हिटी आहे आपली। कनेक्टिव्हिटी समजून घेतली तर पहिलं रोडची कनेक्टिव्हिटी समजून घेऊया आपण। जर तुम्ही पाहिलं तर 2.5 किलोमीटर अंतरावरती स्टेशनवर तर येऊ शकतो आपण, वडगाव स्टेशनवर। देन हायवे जो आहे आपल्याला 4 किलोमीटर वरती पडतो आणि एक्सप्रेस हायवे जो आहे तो 15 किलोमीटर वरती पडतो। तर आपल्याला ही कनेक्टिव्हिटी सुपेरियर मिळते। देन त्यानंतर जर पाहिलं तर स्टेशन म्हणजे रेल्वे पुण्याहून जर आला तुम्ही तर पुण्याहून हार्डली 45 मिनिटांमध्ये वडगावमध्ये पोहोचताय, लोण्याहून आला तर 15 मिनिटांमध्ये पोहोचताय। ही अशी कनेक्टिव्हिटी आहे। सगळ्यात बेस्ट कनेक्टिव्हिटी म्हटलं तर एअर कनेक्टिव्हिटी। एअर कनेक्टिव्हिटी पाहता झालं तर आपण पुण्याला जाण्यासाठी तर 1.5 तास लागतोय आपल्या लोकेशन पासून, पण हे जर आपण मुंबईला जातोय म्हणजे पनवेलला जातोय तर 1 तासामध्ये पोहोचतोय। म्हणजे आपण टुवर्ड्स टू मुंबई आपण एक्सपांड करत चाललो आहोत। तर जसं आपण पाहताय आता आपलं जे लँड पार्सल ॲक्विजिशन झालेलं आहे ग्रीन औरा प्रोजेक्टचं, ते 35 एकर पर्यंत एक्वायर करून झालेलं लँड पार्सल आहे। त्याच्यामध्ये आपण आता फेज 1 लॉन्च करत आहोत 4.5 एकर मध्ये। 4.5 एकर मध्ये आपण प्लॉट साईज काढलेले आहेत की 807 स्क्वेअर फीट पासून पुढे 807, 1000, 1200, 1600, 3000 पर्यंत असे प्लॉट साईज आपल्याकडे अवेलेबल आहेत। आपल्या प्रोजेक्टची खासियत म्हटलं तर लीगल एक्सपर्ट जर पाहिले तर आपला प्रोजेक्ट जो आहे हा रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट आहे। देन एनए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट असल्यामुळे आपला पीएमआरडी सँक्शन आहे। पीएमआरडी अप्रूव्ड आल्यानंतर तिथे आपल्याला प्रत्येक नॅशनल बँकेचं लोन अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही एसबीआय, पंजाब नॅशनल बँक अशा प्रत्येक नॅशनल बँकेचं लोन अवेलेबल घेऊ शकता। मिनिमम 80% पासून पुढे लोन तुम्हाला मिळून जातं ऍग्रीमेंट व्हॅल्यूच्या वरती। आपला एफएसआय जो आहे आता अप्रूव्ड तो 1.5 चा अप्रूव्ड आहे, जेणेकरून तुम्ही छान तुमच्या स्वप्नातलं घर इथं बनवू शकता। लोन होईल का सर? 100% मॅम। आपल्या इथं लोन जसं होतंय, जर तुम्ही पाहिलं तर आपला पीएमआरडी अप्रूव्ड प्रोजेक्ट आहे। कलेक्टर सँक्शन येणे असल्यामुळे आपल्याला कमीत कमी 80% पासून ऍग्रीमेंट व्हॅल्यूच्या 80% पासून ते 90% पर्यंत प्लॉट परचेस आणि कन्स्ट्रक्शन साठी लोन अवेलेबल मिळून जात आहे। तुम्ही जर 4.5 एकरचा प्रोजेक्ट देताय त्यात काय काय देताय? मॅम तुम्ही जर पाहताय आमचा जो प्रोजेक्ट फेन्सिंग आहे 4.5 एकर फेज 1 चालू केलेला आहे, आपण याच्यामध्ये काय देतोय तुम्हाला बेसिक अमेनिटीज तर आपण देतोय बाय डिफॉल्ट, जसं की लाईट कनेक्शन झालं, सीवेज लाईन झालं, ड्रेनेज पाईपलाईन, इलेक्ट्रिक कनेक्शन, या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला अंडरग्राउंड पाईपलाईन्स मध्ये तुमच्या प्लॉट पर्यंत दिले जाणार आहेत। आणि ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रा ऑर्डर ज्या आपण अमेनिटीज देतोय, जसं की 17+ अमेनिटीज देतोय। क्लब हाऊस नंबर 1 असणार आहे। क्लब हाऊस नंबर 1 मध्ये आपल्याला इंडोर गेम्स असणार आहे, तिथे तुम्हाला सोसायटी ऑफिस असणार आहे, चिल्ड्रन्स प्ले एरिया असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा ऍड ऑन म्हणजे जे आम्ही अमेनिटीज ऍड केली आहे ती आहे आमचं गझिबो म्हणजे सिनियर सीट आउट प्लेस ऍड केलेला आहे। त्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर आमच्या सेकंड साईडला जर पाहिलं तर सेकंड क्लब हाऊस देतोय। क्लब हाऊस मध्ये आपण इथे काय देतोय की इंडोर जिम देतोय, जिम्नॅझियम असणार आहे, योगा सेंटर असणार आहे, इथे एम्पी थिएटर असणार आहे 15-20 लोकांसाठी, आणि देन तिथे आपण स्विमिंग पूल देतोय। स्विमिंग पूलमध्ये कसं देतो आपण, बेबी स्विमिंग पूल वेगळं देतोय, अडल्ट स्विमिंग पूल वेगळं देतोय। ह्याच्यामध्ये तिथून तुम्हाला डेक एरिया पण देतोय, तर डेक एरियामध्ये तुम्हाला छानपैकी रेस्ट वगैरे चिल आउट करू शकता तुम्ही। देन त्याच्यानंतर तुम्ही चेंजिंग रूम पण आहे तुम्हाला। आणि आमच्या प्रोजेक्टची खासियत जर अमेनिटीज मध्ये पाहिलं तर प्रोजेक्टमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला राहण्यासाठी गेस्ट हाऊस देतोय, जो की 10 लक्झरियस रूमचा फुल्ली फर्निश्ड विथ एसी वाला रूम्स असणार आहेत। ऍज अ रिसॉर्ट फील तुम्हाला इथे मिळणारच आहे। तर त्याच्यामध्ये आपण कसं देतोय तुम्हाला रूम सर्व्हिसेस पण देतोय। जसं रिसॉर्टला तुम्ही जाता आणि रूम सर्व्हिसेस वगैरे घेता, तर रिसॉर्टच्या रूम मध्ये तुम्हाला रूम सर्व्हिसेस मध्ये काय मिळतं, स्नॅक्स, डिनर, लंच, आयटी वगैरे मिळतं। तसं आपल्याकडे पेड कॅफेटेरिया असणार आहे। देन ह्याच्यामध्ये तुम्हाला एक जर तुमचं अॅनिव्हर्सरी, बर्थडे सेलिब्रेशन करायचं असेल त्याच्यासाठी 100+ लोकांचा बँकेट हॉल देतोय, तो पण फुल्ली एसी देतोय। शिवाय त्याच्यामध्ये ऍड ऑन सर्व्हिस आपण अजून काय देतोय की तुम्हाला त्याच्यामध्ये एक आपण ओपन टेरेस गार्डन हॉल देतोय, जेणेकरून तुम्हाला आणखी तुमच्या पार्टीचं एन्जॉयमेंट करता येईल। अशा प्रकारे आपल्या अमेनिटीज असणार आहेत। टोटल प्रोजेक्ट मध्ये जर पाहिलं तर 70 ते 80 प्रकारचे आपण अमेनिटीज ऍड ऑन करत आहोत, जेणेकरून तुम्हाला लक्झरियस फील हा आमच्या प्रोजेक्ट मध्ये प्रॉपर्टी घेतल्यानंतर 100% येणार आहे। सर तुम्ही खूप छान छान देताय, मग रेट पण जास्त असेल ना? नाही मॅम, तुम्ही जर पाहिलं ना रेट तर आमचा खूप सिंपलसा रेट काढलेला आहे आम्ही। आता जो रेट आपण काढलेला आहे आपला प्री डेव्हलपमेंटचा जो स्टेज आहे आपल्या प्रोजेक्टचा, म्हणजे काय आपलं क्लब हाऊस, अमेनिटीज ह्या सगळ्या आपल्या बनवण्याचं काम सुपर फास्टली चालू आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण खूप साधासा नॉर्मल रेट काढलेला आहे, जो की असा काढलेला आहे 2600 रुपये रेग्युलर प्लॉटला आणि 2800 रुपये प्रीमियम प्लॉटला। प्रीमियम प्लॉट म्हणजे काय की जे अमेनिटीच्या जवळ आहेत, ज्यांना कॉर्नर आहेत, फेसिंग आहेत, अशांना आपण 2800। आणि ह्याच्यावरती जर पाहिलं तुम्ही तर ह्या रेटवरती सुद्धा आम्ही 15% फ्लॅट डिस्काउंट देतोय। 31 जानेवारीपर्यंत तुमच्या क्लायंटने जर बुकिंग करत असेल तर याच्यावरती फ्लॅट डिस्काउंट आहे 15%चा। सर तुमचं रेटही चांगलं आहे आणि वातावरण पण खूप छान आहे। येस मॅम। जर क्लायंट जर आले तर त्यांना काय फायदा आहे? मग फायदा बघायचा झाला तर आमच्या प्रोजेक्टची टॅगलाईनच आहे, एंटरटेनमेंट भी, सेकंड होम भी और वेल्थ भी।
ह्याला अनुसरूनच आम्ही डेव्हलप करतोय आमचा प्रोजेक्ट ग्रीन ओरा, ज्याच्यामध्ये तुम्ही आता जर पाहिलं तर प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट पर्पज जर घेतलं तर त्यांना ROI खूप चांगल्या प्रकारे मिळतोय पुढच्या 3 वर्षामध्ये, कमीत कमी 3 वर्षामध्ये. तो पण इन हाऊस मिळतोय. बाहेरचं प्रोजेक्ट डेव्हलपमेंट होईलच, पण त्याच्यामध्ये इन हाऊसिंग त्यांना खूप चांगला ग्रोथ मिळतोय. सेकंडली जर त्यांनी पाहिलं तर सेकंड होम बनवायचं आहे तर ह्याच्यामध्ये आमचे बरेचसे फ्री होल्ड टॅक्स आहेत, की जसं की तुम्हाला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्ही प्रॉपर्टी कन्स्ट्रक्ट केव्हा करायची आहे याच्यामध्ये आमचं काही फाउंडेशन नाहीच आहे. म्हणजे 1 वर्षात बनवत आहे की 10 वर्षात बनवत आहे. त्यामुळे सेकंड होमची मजा घेण्यासाठी तुम्हाला गेस्ट हाऊस पण देतो आम्ही, त्यामुळे तुम्हाला सेकंड होम बांधायची गरज पण राहत नाहीये. थर्ड, जर पाहिलं तुम्ही फर्स्ट होम जर बनवताय तर फर्स्ट होमसाठी ज्या लागणाऱ्या अंतर्भूत गोष्टी आहेत ह्या सगळ्या तुम्हाला प्रोजेक्टच्या इन हाऊस मिळतात आहे. त्यामुळे प्रोजेक्टमध्ये येणाऱ्या प्रत्येक क्लायंटचा प्रत्येक दृष्टिकोनातून फायदा होतोय. सगळं खूप छान आहे, रेट पण वगैरे प्रोजेक्ट पण सगळं छान आहे. Yes. पण तुमचं लीगलवर काय म्हणणं आहे? लीगलवरती बोलायचं झालं तर मी दिलखुलास सांगतो तुम्हाला मॅम, आपला हा PMRD सँक्शन प्रोजेक्ट आहे, NA कलेक्टर केलेला प्रोजेक्ट आहे. त्यामुळे आपल्याला FSI पण चांगला मिळतोय, APF पण आहे, प्रत्येक नॅशनल बँकेचं APF आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये जे आमचे आता एक्झिस्टिंग क्लायंट आहेत त्यांचे सगळ्यांचे लोन डिस्बर्समेंट पण झालेले आहेत. म्हणजे काय की तुम्हाला ज्या गोष्टी लिगल एक्सपेक्ट क्लिअरन्स पाहिजे ह्या सगळ्या आपल्या इथे येऊन पूर्तता होतात आहे. जसं की लोन क्लिअरन्स मिळतं आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारचं लोन घेऊ शकता, होम लोन फाईल म्हणून जाते तुमची. सेकंडली ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इंडिव्हिज्युअल एक्स्ट्रा 7/12 मिळतो तुम्हाला. म्हणजे तुम्ही व्यक्तिशः जर बघितलं तर 807चा प्लॉट घ्या किंवा 2000चा प्लॉट घ्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल एक्स्ट्रा 7/12 मिळतोय. हे USP बाकीच्या कुठल्याही NA प्लॉटिंगमध्ये मिळणार नाही तुम्हाला. आणि ह्याच्यामध्ये अजून एखादी ॲडव्हान्स गोष्ट तुम्ही पाहिली जी की बाकीच्या NA प्लॉटिंगमध्ये मिळत नाही, की रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट आहे आपला. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये NA कलेक्टर सँक्शन बंगलो प्रोजेक्ट आहे आपला. तर इथे कधीही तुम्हाला हाय राईजवाले बिल्डिंग नाही मिळणार, कारण की आपण क्लीन सँक्शन सगळ्यांचं सेम ठेवलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला 10 वर्षांनंतर जरी आलात तरी तुम्हाला बंगलो प्रोजेक्टच मिळणार आहे. प्रोजेक्ट तर मला खूप आवडलंय नक्कीच. आणि मला खात्री पण आहे की आमच्या व्ह्युअर्सला पण खूप आवडेल. तर तुमच्या प्लॉट विकत घेण्यासाठी प्रोसेस काय आहे? नक्कीच मॅम, तुम्हाला प्रोजेक्ट आवडला आणि मला खात्री आहे की तुमच्या व्ह्युअर्सलाही आमचा प्रोजेक्ट खूप आवडेल, कारण की अगदी आम्ही तशाच प्रकारे स्वप्नातलं घर बनवण्यासाठीचा जो कन्सेप्ट आहे त्याच प्रकारे आम्ही डेव्हलप करतोय. तर आमच्या प्रोसेस अशा आहे की दिलेल्या स्क्रीनवरती तुम्ही कॉल करू शकता, व्हिजिट करू शकता फिजिकली असेल तर. आणि फिजिकली व्हिजिट झाल्यानंतर बुकिंग प्रोसेस अशी आहे आपली, जी की फक्त 51,000 रुपये आपण बुकिंग प्रोसेस करतो स्टार्ट, आणि त्याच्यानंतर बाकीचे तुमच्या रेट्स वगैरे फायनलाइज करून बुकिंग डन करतो. सर मला एकदा ॲड्रेस क्लिअर करून सांगा. नक्कीच मॅम, मला आवडेल हे सांगायला. आपल्या प्रोजेक्टचा जो ॲड्रेस आहे हायवेपासून जर पाहिलं तर वडगाव मावळ सांगवीमध्ये आपण प्रोजेक्ट आहे आपला हा ग्रीन ओरा. जर पुणे लोकेशनच्या डिस्ट्रिक्टमध्ये बघितलं तर वडगाव मावळ हे फेमस ठिकाण आहे, सांगवी गाव. तर मग माझी तुम्हाला सगळ्यांना नक्कीच रिक्वेस्ट आहे की आपण जास्तीत जास्त व्हिजिट करा आणि आपल्या स्वप्नातलं हक्काचं घर आमच्या इथे येऊन नक्कीच घेऊ शकता तुम्ही. तर मित्रांनो, मला तर प्रोजेक्ट खूप आवडला आहे, तर तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. ग्रीन ओरा, वडगाव मावळ, पुणे.